विधिमंडळाच्या लॉबीमध्ये नाना भुसे, महेंद्र थोरवे भिडले, शिवसेनेचे बाण शिवसेनेलाच टोचले। विधान भवनाच्या राड्यावरती शरद पवार गटाचं पत्र, पक्षातले आमदार आवारामध्ये भिडू लागलेत। पत्र ट्विट करत महायुती सरकारवर निशाणा। बुलढाण्यातल्या शिवजयंतीचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांच्या हातून दंडुका हिसकावून तरुणाला मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड असल्याचा आरोप। वंचितच्या मवियामध्ये समावेशाचा तिढा कायम, लोकसभेच्या 6 जागा जिंकण्याचा वंचितला विश्वास, मवियात उपरे असल्याची वंचितची भावना। बारामतीच्या रोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेसंदर्भात मानअपमान नाट्य, राजकीय टीकेनंतर कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव। नमो रोजगार मेळाव्याचं शरद पवारांना निमंत्रण नसणं हास्यास्पद, रोजगार मेळावा सरकारी कार्यक्रम, तुमच्या घरचं लग्न नाही, नमो रोजगार मेळाव्यावरती राऊतांची टीका। शिंदे फडणवीसांनी शरद पवारांचं निमंत्रण नाकारलं, नियोजित कार्यक्रमामुळे येणं शक्य नाही, पत्रातून शिंदे फडणवीसांनी केली दिलगिरी व्यक्त। विरोधकांचे चित्रपट फ्लॉप होत चाललेत, एका स्क्रिप्टवर एकच चित्रपट निघतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका। खासदार सुप्रिया सुळेंकडून स्वतःची उमेदवारी जाहीर, बारामतीमध्ये आपणच उमेदवार असल्याचा सुळेंचा दावा, उमेदवाराचं नाव आणि निशाणीचा स्टेटसमध्ये उल्लेख। फडणवीस साहेब, नाराजी अंगावर घेऊ नका, जेलमध्ये उपोषण करणार पण आरक्षण घेणारच, जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा। ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, कोलकात्याच्या राजभवनमध्ये ममता बॅनर्जी आणि मोदींमध्ये भेट, भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात। कोयना नगर ते शंभूराज देसाईंच्या निवासस्थानावरती निघालेला लॉंग मार्च राजकीय दबावापोटी रोखून धरला, चैतन्य दळवी यांचा आरोप। बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्यावरती मराठा समाजाचा बहिष्कार, शिंदे फडणवीस उपस्थित राहणार असल्यानं बहिष्कार। बुलढाण्यातील मोताळा नगरपंचायतीच्या 6 नगरसेवकांची काँग्रेसमध्ये घरवापसी, शिवसेना आमदार संजय गायकवाड गटाला हादरा। भारत सरकारच्या जाहिरातीवरती मोदी सरकार असा उल्लेख, मोदी सरकारच्या नावावरती वंचितकडून आक्षेप। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारं सरकार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही, तुम्ही शेतकऱ्यांना काय दिलं, विरोधकांना शिंदेंचा सवाल। कल्याणमध्ये 3 मार्चला शासन आपल्या दारी उपक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार विविध विकास कामांचं भूमिपूजन। आमदार संजय गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल, शेतजमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल, गायकवाडांसह त्यांच्या मुलावरही गुन्हा। मराठा नेते विनोद पाटील लोकसभा निवडणूक लढण्यास तयार, पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास लोकसभेची निवडणूक अपक्ष लढण्याची तयारी। पुण्यात तृतीयपंथीयांसाठी अनोखा उपक्रम, समाज कल्याण विभागातर्फे तृतीयपंथीयांसाठी मतदान जनजागृती रॅलीचं आयोजन। 10वीच्या पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक शाळेच्या परीक्षा केंद्रावरती प्रकार, कॉपीमुक्त अभियानाचे जिल्ह्यात 3-13। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।